हेझल आज असती तर अजून मजा आली असती. म्हणजे विचारू नको, आत्ता सगळीकडे तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या पाप्या बिप्या घेऊन झाल्या असत्या तिच्या. आणि मी लास्ट टाइम आलो तेव्हा मला आठवते की ते एक असतं ना की मी असं बिलीव्ह करतो की एनर्जी ते लोक जास्त फील करू शकतात. टोटली. मला हे अजून एक आठवतंय लास्ट टाइम जेव्हा आपण भेटलो होतो, तुम्ही मला जिंजरचा एक किस्सा सांगितला होता. जिंजरचे खूप किस्से आहेत. कुठला रे? जिंजर रुसून बसलेला हो. कुठेतरी, ते ऐकायला आवडेल मला परत एकदा आपल्या प्रेक्षकांना. सो माझी आई पुण्याला गेली त्या दिवशी आणि दिवसभर मी गडबडीत होते. आपलं काहीतरी ऑफिसमध्ये कामं होती. त्याच्यानंतर माझी मुलगी पण दिवसभर बिझी होती. तर आम्ही दिवसभर काही त्याच्याशी बोललो नाही. त्याचं खाणं-पिणं वगैरे द्यायला विनोद असतो आमच्याकडे. त्यांनी खाणं-पिणं दिलं. पण आम्ही बोललो नाही त्याच्याशी. तर त्याचा तो मेजर इगो प्रॉब्लेम झाला. एकतर आईला तो खूप अटॅच्ड आहे. तर आई सारखी लाड करते. तर तो घर सोडून निघून गेला. बरं, आमच्या लक्षात हा कधी घर सोडून जात नाही, कंप्लीट हाऊस कॅट आहे. आमच्या लक्षात रात्री आलं की अरे रात्री जेवणाच्या वेळी हा बाहेर कसा नाही आला. नाही तर जनरली तो दिवसभर कुठेतरी लपून बसलेला असतो कपाटात किंवा सोफ्याच्या खाली वगैरे. पण जेवणाची त्याची 8ची वेळ आहे तेव्हा तो बरोबर आरडाओरडा करत येतो की माझा भूक लागली आहे. आणि मी आणि माझी मुलगी अरे हा बाहेर कसा नाही आला अजून. म्हणून आम्ही कपाटं बघतोय, हे बघतोय, कुठे नाही. अरे कुठे जाणार. बरं, खाली गेला हे डोक्यातच नाही, कारण तो कधीच घर सोडून जात नाही. तर आम्ही आपलं परत कपाटं उघडून कपड्यांच्या खाली कुठे गेलाय, सोफ्याच्या खाली, पलंगाच्या खाली सगळं बघितलं, कुठेही नाही. मग म्हटलं गेला कुठे. मग थोडंसं मला काळजी वाटायला लागली. मग खाली आम्ही वॉचमॅनला विचारलं की तुम्ही बघितला का आमचा बोका. नाही, खाली नाही आला. मला कळेना. तेवढ्यात माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. तिच्याकडे पण खूप ॲनिमल्स असतात. तर मी तिला म्हटलं की अगं असं असं झालंय. तर ती म्हणाली की अगं एक काम कर, एक ॲनिमल कम्युनिकेटर आहे, तिला विचार. म्हटलं कोण, कुठली ॲनिमल कम्युनिकेटर म्हणजे काय असतं, त्यांना काय कळणार. तर मला म्हणे हा नंबर घे आणि फोन कर. तर पुण्याची एक ज्योती नावाची आहे, तिला मी फोन केला. तर म्हटलं असं असं माझी कॅट हरवली आहे, माझा कॅट हरवला आहे. तर ती मला म्हणाली की ठीक आहे, तू मला फोटो पाठव. अरे ह्या बाईला माहिती नाही मी कोण, कुठे राहते, फोटो बघून काय हिला कळणार आहे. एक्झॅक्टली. म्हणजे एकतर विश्वास नसतोच आपला. जिथे सायन्स नाही तिथे विश्वासाशिवाय, श्रद्धेशिवाय चालत नाही. आणि ती कुठेतरी आपली एवढी पूर्ण नसते, बिकॉज आपण सायन्स इन्क्लाइंड आहोत, विच इज फेअर इनफ आत्ताच्या काळात. तरी मी फोटो काढून, दुसरा काय पर्यायच नव्हता, मी तिला फोटो पाठवला. आणि थोड्या वेळाने तिचा मला फोन आला की तुम्ही पहिल्या मजल्यावर राहता राईट. म्हटलं हां. तर तुमची जिथे जिना आहे ना, त्या जिन्याच्या खाली जो गराज आहे ना, तिथे एक गाडी आहे आणि त्याच्या समोर नाही एक असा बॉक्स आहे स्क्वेअर येलोइश कलरचा, आणि त्याच्या मागे तो जाऊन बसलाय. अरे बापरे. तर म्हटलं हो का, खाली पण वॉचमॅनने काय बघितलं नाही आहे आणि तो खूप नाराज आहे तुमच्यावरती, कारण की तुम्ही सकाळपासून लक्ष दिलं नाही आहे. तर तुम्हाला त्याला सॉरी वगैरे म्हणून घरी आणायला लागेल. बापरे, बघूयात. म्हणून आम्ही खाली गेलो आणि मी त्या गाडीच्या तिथे जाऊन हाक मारली, जिंजर. तर ते रिफ्लेक्स ॲक्शनमध्ये त्याचा आव लगेच आलं. तो विसरला तेवढा वेळ की बाबा आपण रुसलेलो आहोत, कारण ते हाक मारल्यावर हो द्यायची. मग आम्ही त्याला बाहेर ये यायलाच तयार नाही तो. मग त्याचं आवडतं फूड आणून ठेवलं, जे त्याला वेट फूड खूप आवडतं. पण तरी मग आम्ही परत त्या ज्योतीला फोन केला. म्हटलं ज्योती काय करू. तर म्हणे नाही, तो नाराज आहे, तर त्याला सॉरी म्हणा फक्त आणि वाट बघा. मग जवळजवळ अर्धा तास आणि एक 25-50 सॉरीज नंतर तो हळूहळू बाहेर आला. असा प्रचंड मळलेला वगैरे होता, कारण तो आहे पांढरा शुभ्र. आणि तो खाली गेलेला. आम्ही 2 मिनटं म्हटलं आपलाच आहे ना, रंगच वेगळा आहे. आणि मग त्यांनी खाल्लं ते, आणि तो खाता खाता मग माझ्या मुलीने त्याला उचलला आणि आम्ही वर घेऊन आलो. तर त्या लोकांचे किती मूड्स आणि किती टँट्रम्स असतात ते. काही काही पेट पॅरेंट्स तर मी असे पाहिलेत की स्वतःचं मूल नाही होऊन दिलं का, तर आहे आमच्याकडे हो, असे पण पाहिलेत. तर मग या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल की हे पेट, ॲज अ पेट पॅरेंट तुम्ही काय मेसेज द्याल. तुम्ही घरात एक पेट आणून बघा. म्हणजे मी सांगते की जेव्हा माझी मुलगी, ती ॲनिमल लवर आहे खरं माझ्यापेक्षा. जिंजरला पण तिनेच आणला होता आणि आम्ही कुठलेच वी डोंट बाय, वी अडॉप्ट. म्हणजे ती रेस्क्यू करते. तर हेझल पण असंच तिने एका ठिकाणी जे तिने बघितलं की खूप लहान मुलं तिला मारत होते, करत होते,
तिने तिथनं रेस्क्यू केली आणि माझं आणि तिचं प्रचंड भांडण झालं की मला कुत्रं बित्र नकोय घरात. म्हणजे सगळ्या आयांचं असंच असतं की नाही कुत्रं पण नको. खूप करावं लागतं त्यांचं, त्यांना फिरायला न्यायला लागतं, त्यांचं 2 वेळ जेवण. कॅट्सचं एवढं नाही करावं लागत. म्हणजे कॅट्सचं, आणि मला तोपर्यंत सवय झाली होती, जिंजरला येऊन 8-9 वर्ष झालेली होती आणि कॅट्सचं खरंच जास्त नाही बघावं लागत. पण कुत्र्यांचं म्हटलं छे छे मी नाही. मग तिने माझ्या आईकडून, वडिलांकडून, सगळीकडून वशिला लावला आणि तिने आणलं ते घरी. ती घरी आणलं तो क्षण फक्त, म्हणजे असंही नाही. आणि मी प्रेमात पडले. ओ. आणि इतकी प्रेमात पडले की आता माझी मुलगी मला नेहमी म्हणते माझे अडॉप्शन पेपर्स कुठे आहेत. मला असं वाटतं की ही तुझी सख्खी मुलगी आहे आणि मी अडॉप्टेड आहे. नाही, 2 पेट पॅरेंट्सचं मी ऐकलं की त्यांना काहीतरी आजार होता आणि तो आजार त्या डॉगनी किंवा त्या कॅटनी त्यांच्यावर घेतला आणि त्या इलनेसमध्ये गेलं, ते ॲनिमल इलनेसमध्ये गेलं. आणि असे खूप किस्से आहेत. खूप किस्से आहेत. माझ्या घरात पण माझी मुलगी एकदा तिचं काहीतरी पर्सनल स्ट्रेस चालू होता, तेव्हा हेझलनी खाणं पिणं सोडलं होतं ओ. कम्प्लिटली. आणि मग आम्ही डॉक्टर मग माझ्या लक्षात आलं की असं काहीतरी असावं. मग मी तिला म्हटलं की तू बोल तिच्याशी की मी ठीक आहे वगैरे. मग हळूहळू खाणं सुरू झालं. हो, प्रचंड. आणि माझे वडील गेले त्याच्यानंतर त्यांचा नॅपकिन घेऊन ती 7 दिवस अशी बसून राहिली होती. मी सुद्धा तो नॅपकिन घ्यायला जायची तर अशी गुरगुरून अंगावर यायल्यासारखी करायची. आता हेच मला आठवतंय की विशाल देवरुखकर जे आहेत, लास्ट मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो पहिल्या एपिसोडमध्ये, तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी एक कॅट रेस्क्यू केलं आणि त्याचं ॲनिमल कम्युनिकेशन तुम्ही केलं होतं. तर तो काय नेमका विषय होता? मला त्यांचा फोन आला की एक कॅट आहे ती खूप इंजर्ड अवस्थेत मिळालेली आहे, तर तिचं काय कोणी आहे का ओळखीचं. तर माझ्या एक ओळखीचं, म्हणजे जस्ट एक 4 दिवसापूर्वी माझी त्यांच्याबरोबर मीटिंग झाली होती. ते ॲनिमल रेस्क्यू पण करतात आणि त्यांना ट्रीट पण करतात. तर मी त्यांचं नाव नंबर सगळं दिलं आणि मी जेव्हा त्या कॅटशी कम्युनिकेट केलं तेव्हा तिने मला सांगितलं की ॲक्सिडेंट वगैरे नाही झाला. ती खेळत खेळत, म्हणजे आता मला खूप आठवत नाही कारण त्याच्यानंतर खूप कम्युनिकेशन झाली आहेत, पण एका स्कूटरच्या खाली जाऊन बसली होती आणि त्या स्कूटरवाल्यानी खाली बघितलं नाही आणि त्यांनी किक मारली आणि ती तिच्या बरगड्यांमध्ये खाडकन गेली आणि त्याच्यामुळे ती इंजर्ड होती आणि ती खूप पेनमध्ये होती. पण आता मी असं ऐकलंय की थँक्स टू विशाल आणि सगळ्यांनी शी इज फाईन आणि मला खूप छान वाटतं ते ऐकून. लास्ट टाइम बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं ते तर चालायला लागली आणि ती चालणार नाही असं त्यांनी सांगितलं, चालणार नाही कधीच आयुष्यात असं सांगितलं होतं. आणि ते तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली तिच्या मागे, खूप मेहनत घेतली. योगायोग असतो. मी असं म्हणतो की ह्याला ती सेवा तो करून घेतो खरंय, आपल्याकडनं अगदी खरंय, अगदी खरंय. आणि ते तसंच असतं. ती बाकी सेवा खरंच खूप मोठी सेवा आहे. येस येस. एक गोष्ट मला वाटते की जी प्रूव्ह करू शकत नाही कोणी कदाचित, कावळा शिवणे पिंडाला. हो, मितवातला सीन आठवतोय पिंडदानाचा, हा, की जेव्हा ते सगळे सांगतात की हे करेन ते करेन आणि फक्त जेव्हा शिवम जाऊन सांगतो की मी तिला कधी अंतर देणार नाही, तेव्हा पटकन कावळा. खाली म्हणजे हे सगळे बिलिव्हेबल आहे. हे मला तरी ह्याच्यात काहीही असं वाटत नाही की असं नसतं. ॲनिमल कम्युनिकेशन विषयी म्हणाल तर हो, मी एप्रिहेन्सिव्ह होते. जरी मला 2-3 अनुभव आले होते त्या, मला खूप क्युरिओसिटी होती की खरंच मी माझ्या पेट्स बरोबर कम्युनिकेट करू शकेन का. आणि जेव्हा मी तो कोर्स केला, मी बेसिक पण केला आणि ॲडव्हान्स्ड पण केला, तर तेव्हा फक्त मला एक विचित्र व्हायचं की मला माझ्या डॉग किंवा कॅट बरोबर कम्युनिकेट नव्हते करू शकत. तर मी माझ्या टीचरला विचारलं तर म्हणे आय थिंक दे डोंट फील दॅट यू आर रेडी. म्हटलं असं कसं, मी बाकीच्यांबरोबर कम्युनिकेट करतेय. मग एकदा काय झालं, आमचा एक ग्रुप आहे तर त्याच्यात एक फोटो टाकला कोणीतरी की असं असं हा कुत्रा हरवलेला आहे तर तुम्ही कोणी शोधू शकता का. तर मी जेव्हा त्याच्याशी कम्युनिकेट केलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अरे मी घराच्या जवळच आहे, आमच्या घराच्या जवळ एक डेअरी आहे, इथे 10-15 म्हशी आहेत आणि मला मी इथे घुसलोय आतमध्ये पण मला बाहेर निघता येत नाही. म्हटलं का रे, तू लांब आहेस का. नाही, घर जवळ आहे मला माहिती आहे, पण 2 मोठे वॉचमन आहेत तिथे बसलेले आणि त्यांच्या हातात काठी आणि ते मला मारतील. तर मला म्हणाला की अब्बू को बोलो मुझे लेके जाए. मी जसाचा तसा निरोप कन्वे केला. सो अपॅरेंटली तो कुत्रा एका मुस्लिम फॅमिलीचा होता आणि ही फॅमिली गुडगावमध्ये होती, मला काही माहिती नव्हतं हे. आणि त्यांच्या जवळ ही डेअरी होती आणि त्यांना 20व्या मिनिटाला ते डॉग सापडला. तेव्हा माझ्यावरच विश्वास बसला की नाही हे खरं आहे. असे भास नाही होते आपल्याला, हे खरं आहे. मग त्याच्यानंतर आता ती प्रॅक्टिस करत राहतो आम्ही.
आमचा एक ग्रुप आहे जिथे आम्ही एकमेकांच्या पेट्सवर कधी करतो, कधी कोणी लॉस्ट अँड फाउंड असतात, असे सगळे ह्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस करत राहतो. आणि इट्स अ ब्युटिफुल वर्ल्ड. खरं सांगू, मला ते कम्युनिकेशन इतकं आवडतं, कारण की त्यांच्याकडनं, प्राण्यांकडनं इतकं शिकायला मिळतं, इतकं शिकायला मिळतं. आणि काय म्हणजे ते कर्मा-बिर्माबद्दल बोलतात रे, म्हणजे माझा आधी अजिबात विश्वास नव्हता ह्या सगळ्यावर. पण जेव्हा हे सगळं खरं पडायला लागलं, ही एक एक्झाम्पल सांगते, असं बरंच झालं. म्हणजे आत्ता 3 दिवसापूर्वी एका माझ्या खूप जवळच्या माणसाने सांगितलं, अगं माझी कॅट ना खूप रडतीये आणि तिला काहीतरी दुखतंय म्हणून रडतीये, तर काय झालंय बघ. तर मी तिच्याशी बोलले, तर ती म्हणे मला खूप पोटात गॅसेस झालेत. तर म्हटलं तू काय खाल्लंस सांग. तर म्हणे त्यांनी मला चिप्स दिले. म्हटलं त्यांनी म्हणजे ओनरनी. तर मी त्या ओनरला फोन केला, म्हटलं का हो चिप्स का भरवता. अरे बापरे, तुम्हाला कसं कळलं. म्हटलं तुम्ही काल तिला चिप्स भरवले ना. तर म्हणे हो, मी काल काहीतरी मागवलं होतं फूड, त्याचे चिप्स होते आणि ती माझ्या समोर बसली, तर मी तिला चिप्स दिले. म्हटलं गॅस झालाय, दुसरं काही नाहीये. पण नाही विश्वास बसत. ते डॉक्टरकडे घेऊन गेले, डॉक्टरने तेच सांगितलं गॅस झालाय. मग ते पटतंय, म्हणजे ठीक आहे, ते तर न्यायलाच पाहिजे डॉक्टरकडे. पण ह्या सगळ्यांनी मला ना खूप छान काय वाटतं की मी मदत करू शकते लोकांची. मला या संदर्भात 2 प्रश्न आहेत. एक पहिला प्रश्न आउट ऑफ क्युरियोसिटी आहे की हे कम्युनिकेशन होतं कसं, म्हणजे नेमकं समोरनं ते कसे कम्युनिकेट करतात, कसं सांगतात. आपले 5 सेन्सेस आहेत ना, त्यापैकी कुठल्याही सेन्स तेव्हा आपला जो ऍक्टिव्ह असेल त्याचा यूज करतात. ओके. इधर स्मेलनी ते तुम्हाला कन्वे करतात, इधर साऊंड्सनी करतात बोलून, किंवा ॲक्शन दाखवून करतात, किंवा एक फिलिंगनी करतात. ओके. सो तुमचा कुठला सेन्स तेव्हा ऍक्टिव्ह आहे त्या सेन्सनी तुम्हाला ते रिप्लाय करतात. यू हॅव टू बी अलर्ट टू कॅच द सेन्स. म्हणजे जर आपण फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं आणि समजा जिंजरचं उदाहरण घेऊ आपण, तर जिंजरला असं विचारलं गेलं का की तू कुठे आहेस, आणि मग त्यांनी कसं उत्तर दिलं. नाही, ते इधर कधी कधी दाखवतात आपल्याला कुठे आहेत. फॉर एक्झाम्पल माझ्या मुलीच्या मित्राचा एक डॉग हरवला होता. तर त्यांनी मला प्रॉपर दाखवलं की अशी अशी जागा आहे, इथे ना बाहेर एक ब्लू कलरचं आपण हे म्हणतो ना काय केराचं गार्बेज कॅन आहे, ते मोठं आहे आणि ते आडवं पडलंय. त्याच्यानंतर एक लाल रंगाचा छोट्या खांबासारखं आहे. आणि मी तो सांगत नव्हता, मला ते दिसत होतं. ते जुन्या काळचं पोस्ट ऑफिस असतं पण तसा खांब आहे. आणि मागे साई कृपा नावाचं दुकान दाखवलं त्यांनी, छोटं ग्रोसरी स्टोअर, आणि एक व्हाईट गेट आणि हे. तर मी त्याला सांगितलं मला एरिया कळत नाहीये काय, त्यालाही कळत नाहीये, पण तिने मला असं असं दाखवलंय. तर ते म्हणे हां, असं साईकृपा दुकान आहे आमच्या एरियामध्ये कुठेतरी सहार रोडच्या तिथे. मला अजूनही. तर मी त्याला म्हटलं तिच्या आत आहे ती, पांढरी वॉल आहे का. तर म्हणे हो. म्हटलं त्याच्या आत आहे ती आणि तिला बाहेर यायला रस्ता सापडत नाहीये. तर एवढं छान क्लिअर ते लोक दाखवतात. कधी कधी सांगतात, म्हणजे आता काही लोक तुम्हाला साऊंड्स देतात की मी रेल्वे ट्रॅक जवळ आहे, असे साऊंड्स देतात. सो तुमची कुठली ऍक्टिव्ह आहे तेव्हा सेन्स, तुमचं कुठलं जास्त ऍक्टिव्ह आहे त्याप्रमाणे यू गेट द मेसेजेस. आणि हे नॉर्मल पॅरेंट्सनी, पेट पॅरेंट्सनी याचा कसा उपयोग करून घ्या, किंवा किती गरजेचं आहे. गरजेचं आहे म्हणजे फक्त आपल्या पेट्ससाठी नाही, तर बाहेरच्या पेट्ससाठी, स्ट्रे डॉग्ससाठी. आम्ही स्ट्रे डॉग्सशी पण कम्युनिकेट करतो की कधी कधी असाच एखादा डॉग, इतका छान डॉग येतो पट्टा बिट्टा घातलेला, आणि कुठून आलाय काय आलाय. आता परवाच एक लोखंडवाल्यातला एक डॉग आम्ही बघितला, इतका छान. तर मी त्याच्याशी कम्युनिकेट केलं, तर त्यांनी सांगितलं की माझे पेरेंट्स ते बँगलोरला शिफ्ट झालेत आणि त्यांना माझ्यासाठी जागा नाही आहे म्हणून त्यांनी सोडून दिलंय मला. इट्स रिअली सॅड. मी तिथल्या एका शेल्टर्सवाल्याशी वगैरे बोलले, पण ठीक आहे, म्हणजे असं पण होतं की आता त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतील, आपण जज नाही करू शकत, आपण जजमेंटल नाही आहोत. पण असे पण कम्युनिकेशन तुम्ही करू शकता. फक्त डॉग्स नाही, तुम्ही बर्ड्सशी कम्युनिकेट करू शकता, कॅट्स, हॉर्सेस, सगळ्यांशी. आणि एक वेगळं विश्व तुम्हाला ॲज अ ह्युमन बिंग तुम्ही ग्रो कराल. तर आता या ॲनिमल कम्युनिकेशनवरनं मला आठवलं की आता तसं पाहायला गेलं तर ॲनिमल कम्युनिकेशन आपल्याकडे वेस्टर्नकडून आलं. पण महाभारतात नकुल असा होता की जो प्राण्यांशी कम्युनिकेट करू शकत होता. आणि मग आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की ज्या पद्धतीनं ते कम्युनिकेशन होतं, टेलिपॅथिक कम्युनिकेशन होतं, तो तसाच करायचा. मग अगेन मला हा प्रश्न पडतो की आपली संस्कृती आपल्याला फिरवून परत पाठवली जाते का. एक फ्रस्ट्रेशन बोलू. आपल्याकडे ना जोपर्यंत फॉरेनहून काही पॅकेजहून येत नाही ना, आपण त्याला एक्सेप्ट नाही करत. सगळ्या गोष्टी आपल्याचकडे. आता बघ,
ॲनिमल कम्युनिकेशन तू जसं म्हणतोस तसं आपल्याकडे लोक होते जे प्राण्यांशी बोलायचे, पक्ष्यांशी बोलायचे. प्लस मी इव्हन रेकी सांगते, लोक म्हणतात जपानहून रेकी आलाय इथे. आय थिंक ते रिइन्व्हेंट केलंय, कारण की आपल्याकडे साईबाबांचे किस्से आहेत की हात लावलं की ते बरे व्हायचे. दधीची मुनी नावाचे ऋषी होते, त्यांचा किस्सा आहे की ते कोणालाही हात लावला की तो माणूस बरा व्हायचा. हे काय एक वेगळ्या लेवलचं रेकी होतं. पण नाही, आपल्याकडे चिंचेलाही तेव्हा महत्व येईल जेव्हा ते अमेरिका किंवा कोणीतरी पॅक करून पाठवेल ना, तेव्हा माय गॉड इट इज सो गुड फॉर हेल्थ वगैरे. आता कोणालाही किंमत कळत नाही, हे फॅक्ट आहे आपल्याकडे. मॅम खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ॲनिमल कम्युनिकेशन बद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला करायचं असेल किंवा तुम्हाला कुठलंही पेट अडॉप्ट करायचं असेल, मी विकत घेण्याबद्दल बोलत नाहीये. आमच्या कनेक्शनमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की काही पेट्स असतात ज्यांना घराची गरज असते, तर ते आम्हाला द्यायचे असतात. तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे नंबर ड्रॉप करू शकता, आम्ही तुम्हाला संपर्क करू. नमस्कार, मी स्वप्ना वाघमारे जोशी. P² मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.